हालेलुया हालेलुया हालेलुया। स्तुती आराधनामध्ये प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे। यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकून तुम्ही हात वर करून त्या प्रभूला आशीर्वाद सोडला, पण त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही। तोच सर्व सामर्थ्यशाली प्रेमळ दयाळू असा परमेश्वर आहे। आसमां से भी तू ऊंचा है, सारे मंडल में तेरी महिमा है।
पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती आणि स्तुती करत तुला धन्यवाद दे. या सकाळच्या वेळेला आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणी उभे आहोत. प्रभू, तू आम्हाला फार प्रेम करतोस आणि तुझं प्रेम जेव्हा प्रत्येकाला नावानिशी हाक मारून तुझ्या जवळ या ठिकाणी एकत्रित करत असतो. म्हणून आम्ही तुला धन्यवाद 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 देतो. यावेळेला माझ्या देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल. खरं तुझी वचन आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. म्हणून आज तू आणि तू आम्हा प्रत्येकाशी बोल तुझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान समजणारे बुद्धिमत्ता दे. आज मी समजत असताना त्याप्रमाणे वागणं चालणं राहणं आणि विश्वासामध्ये वाढवून प्रभू तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन आमेन आणि आमेन. हालेलुया 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 हालेलुया. Hallelujah. 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 प्रकारच्या आज या उपवासाच्या दिवसातला हा पहिला रविवार आहे. या उपवासाच्या दिवसातला काय आहे? हा पहिला रविवार आहे. आणि आपण कालच्या बुधवारी पूर्ण दिवस मनन केलो. उपवास का करावा? उपवास कोणाकरिता करावा आणि उपवास कसे करावे? हालेलुया हालेलुया हालेलुया. या गोष्टीवर आपण मनन केलो. आणि बुधवारी मुख्य विषय होता उपवास वाढीला मुक्त करते. उपवास काय करते? वाढीला मुक्त करते. आता आपल्यामध्ये कोणती ती वाढ कुठलेली आहे किंवा कोणती वाढ आपल्याला होते यावरती आपण विशेष मनन करणार आहोत. आजचा हा मुख्य विषय आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आतील शत्रूवर
विजय मिळवणे. आजचा विषय काय आहे? आतील शत्रूवर विजय प्राप्त करणे. कोणावर विजय प्राप्त करणे? आतील शत्रूवर. आतील शत्रूवर विजय प्राप्त करणे म्हणजेच त्याला हरवणे. म्हणजेच काय आहे? त्याला हरवणे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये दोन शत्रू असतात. किती? दोन शत्रू असतात. एक बाहेरील शत्रू असतो ज्याला आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो आणि ऐकू शकतो. बाहेरचा जो शत्रू आहे त्याला आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो आणि त्याला आपण ऐकू शकतो. आणि जो म्हणजे बाहेरील जो शत्रू आहे, म्हणजे जसं आतील जो शत्रू आहे, आतील जो शत्रू आहे त्याला आपण काय करू शकत नाही, तो आपल्याला दिसत नाही. आतील शत्रू काय आहे? तो आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला समजतही नाही. बघा पुन्हा मी सांगतो, जो बाहेरील शत्रू आहे त्याला आपण काय करू शकतो? पाहू शकतो, ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो. आणि जो बाहेरील शत्रू जो आहे तो आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला समजत नाही. पण या सर्वांचा, बाहेरील आणि आतील या सर्वांच्या दोन्ही शत्रूचा जो सूत्रधार जो आहे तो एकच आहे. तो कोण आहे? सैतान आहे. तो कोण आहे? सैतान आहे. बाहेरील आणि आतील शत्रूंचा जो सूत्रधार आहे तो सैतान आहे. तर बाहेरील शत्रू म्हणजे कोण? उदाहरणार्थ एखादं आजारपण गेलं किंवा एखादा ऍक्सिडेंट होऊन एखादा फ्रॅक्चर होतो आणि त्या ठिकाणी मरणाच्या वेदना असतात. किंवा कोणीतरी आपल्याला त्रास देतो, कोणतरी व्यक्ती आपल्याला त्रास देतो किंवा नाना प्रकारे आपला छळ केला जात आहे. ज्या चौघामध्ये आपला अपमान करण्यात येतो आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी फूट फाडत आहे. जसं आपलं कुटुंब अतिशय सुखी होता, सगळं व्यवस्थित होतं आणि अचानकपणे आपली मुलं, आपले प्रियजन असं आपल्याला बोलतात की ते आजपर्यंत कधी बोलले नाहीत. अचानक बोलतात म्हणजे त्यांना कोणीतरी शिकवत आहे आणि हे आपल्याला दिसते, आपल्याला समजते, आपण अनुभवतो. अरे आजपर्यंत आमच्या घरात घडलं नाही, आज कसं वागलं नाही, हे असं कसं काय वागतात, कसं काय बोलायला आले, हे शब्द कसं काय वापरले. आपल्या व्यवसायामध्ये अडचणी आणणारे बघा वगैरे वगैरे हे जे आहेत हे बाहेरील शत्रू आहे. ते आपण डोळ्याने पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो आणि आपण त्या कृतीतून अनुभवू शकतो. आणि आतील शत्रू म्हणजे कोण? एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण मला गार्डनिंगचा शौक आहे आणि म्हणजे माझा तो हॉबी आहे गार्डनिंग. सुंदर असं झाड आमच्यात होतं आणि प्रत्येक वर्षी चांगली फळं द्यायची आणि अचानकपणे ते झाड एक वर्ष फळच दिलं नाही. आम्हाला वाटलं कदाचित ते फळ देत नाही, या वर्षी पुढच्या वर्षी देईल. कधी कधी झाड एखादं वर्ष काय करते, जरा
रेस्ट घेते म्हणजे विश्रांती घेते पण फळ देत नाही. झाड दिसायला हिरवं दिसते परंतु फळ नाही त्याला. आणि कालांतराने बघतोय हळूहळू काही फांद्या वाळायला चालू झाल्या. फांदी कसं काय वाळली? तेवढंच फांदी काढून टाकलो. पुन्हा दुसरी जी हिरवं दिसते ती काही दिवसांनी पुन्हा ती दुसरी फांदी वाळू लागली. म्हणजे त्याला आतून कीड लागलेलं आहे ते आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला माहित नाही. जर बाहेरून जर असलं असतं तर ते आपल्याला दिसलं असतं आणि आपण त्याच्यावरती काहीतरी उपचार केलो असतो. हे आतून कीड लागल्यामुळं आपल्याला दिसेना आणि न दिसल्यामुळं ते हळूहळू काय होते वाळत वाळत आणि वाळत जातो आणि नंतर ते झाड पूर्णपणे मेलं. आणि अशाच गोष्टी जे आतून जे आपल्यावरती वार करतात ते दिसत नाही. बायबलमध्ये अशा अनेक उदाहरण आहेत आणि त्यातून ते कसं बाहेर पडले. आपण एक वचन काढूया म्हणजे आपल्याला समजेल. आपण स्तोत्र 42 काढूया. स्तोत्र 42 आणि 10 आणि 11 हे वचन आपण वाचूया. यातून आपण शिकूया. स्तोत्र 42 9 आणि तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीता. यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. आता या ठिकाणी हे जे स्तोत्र आहे कोरहाचे स्तोत्र आहे आणि हा स्तोत्र करता या ठिकाणी बाहेर बसू नका. आत जागा असताना जर तुम्ही प्रार्थनेला आलेला आहात तर आत येऊन बसून घ्या. हालेलुया 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 हालेलुया. तर या ठिकाणी स्तोत्र करता या 10व्या वचनात बाहेरील शत्रू बद्दल बोलत आहे. कोणाबद्दल बोलत आहे? बाहेरील शत्रू. तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीता. यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. काही दुसऱ्या एडिशन मध्ये विशेष करून इंग्लिश मध्ये खूप सुंदर आहे या गोष्टी. जर इंग्लिश बायबल पण वाचत असाल तर त्यांना त्या गोष्टी समजेल. काय म्हणते? एखादा तलवारीचा वार करत आहे. एखाद्या तलवारीनं घाव करत आहे असा ते माझ्यावरती वार करून माझ्या हाडांचा चुराडा केलेला आहे. चुराडा केलेला आहे म्हणजे ते नेहमी मला बोलतात तुझा देव आहे कुठं. माझी निंदा करतात आणि मला असं बोलतात. शब्दाचा मान खूप वाईट असतो. असं बोलतात ज्याच्यामुळे माझी हाड आतून काय झालेली आहे? खोकळी झालेली आहे. चुराडा झालेली आहे. चुराडा म्हणजे तो किती बाहेरून दुःखी झालेला आहे आणि बाहेरचा वारच आत जात असतो. लक्षात ठेवा. बाहेरून जो वार करतात, बाहेरून जे आपल्याला टोचून बोलतात त्याच गोष्टी आपल्या आतमध्ये शिरत असते आणि तो आतून आपल्याला पुन्हा वार करतो. आता या 11व्या वचनात तो काय म्हणते बघा. हे माझ्या जीवा
माझी आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. या ठिकाणी तो आतील वाराबद्दल बोलत आहे. तो काय म्हणतोय की हे माझ्या जीवा. आपण बघितलं जीव हा काय आहे, शरीराचा एक भाग आहे. शरीरामध्ये आपण 3 गोष्टीने काय केलेले आहोत, घडवून गेलेले आहोत. आपण गेल्या बुधवारी आपण स्लाइड मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवलो होतो. जीव, आत्मा आणि शरीर. आणि जीवामध्ये या गोष्टी असतात, या भावना असतात. आणि बघा तो काय म्हणतोय, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. जीव हा का खिन्न झालेला आहे, कारण आतून तो वार म्हणजे बाहेरचा वार आत गेलेला आहे. आणि ते त्याच्या मनावर इतका घात केलेला आहे की ज्याच्यामुळे तो आतून मोठा केलेला आहे, मोठा केलेला आहे. जेव्हा तुम्ही तसं नसताना जर तुम्हाला कोणीतरी बोलतात आणि नावं ठेवतात, प्राणू बाहेरून बोललेले तुम्ही ऐकला आणि ते तुमच्या आतमध्ये काय करते, कार्य करायला सुरुवात करतो. आणि मग आपण नेहमी एकांतात असताना किंवा आपण झोपेत असताना देखील तो विचार येत होतोय, त्यांनी मला असं बोलले, त्यांनी मला असं बोलले, त्यांनी मला असं नाव ठेवले, त्यांनी मला असं दोष दिले, मी असं नसताना माझ्यावरती आरोप लावले. हे सारखं विचार जे आहे, हे विचार जे आहे हा आतील शत्रू आहे, जो तुम्हाला तुमच्यावर वार करत असतो, जो तुमच्यावर काय करत असतो, वार करत असतो. कारण बाहेरील शत्रूचा जेव्हा वार होतो त्याच्यावर आपण काय करू शकतो, काय करू शकतो, उपचार करू शकतो. त्याच्यावर उपचार करू शकतो, कारण आपल्याला दिसते म्हणून त्याच्यावर आपण विचार करून त्याच्यापासून कशी सुटका करावी, काय नाही करावी, त्या व्यक्तीपासून दूर राहावं, त्या गोष्टीपासून दूर राहावं, बघा त्या दुखण्यावर काहीतरी आपण उपाय करावं, हे आपण करू शकतो. पण आतून जेव्हा तो शत्रू असतो, तो न दिसल्यामुळं आपल्याला त्याच्यावरती विचार करता येत नाही. आणि अनेक वेळेला हा जो उपचार आपल्या हातून होत नसल्यामुळं प्राणू त्यालाच म्हणतात मानसिक रोग. त्याला काय म्हणतात, मानसिक रोग. अनेक वेळेला मानसिक तज्ञाकडे निघून देखील हा रोग बरा होत नाही. सायकॅट्रिककडे निघून देखील हा रोग बरा होत नाही. मी काय मोठी समजते तुम्हाला, मानसिक रोग. कारण या रोगाला बाहेर काढू शकत नाही आपण, कारण हा रोग आपल्या आतल्या आत वाढत जातो. मग मानसिक तज्ञ अनेक प्रकारचा सल्ला मसलत करतात, ज्याला काउन्सिलिंग म्हणतात. मग अनेक औषधं देतात, त्या सगळ्यात काहीच उपचार होत नाही. मग काही शॉक ट्रीटमेंट देतात त्याला, आणि शॉक ट्रीटमेंट मध्ये बी तो व्यक्ती बाहेर निघू शकत नाही. कारण या रोगाचं कारण आहे प्राणू आपण स्वतः. या रोगाचं कारण काय आहे, आपण स्वतः. कारण आपण स्वतः त्याला वाढवत असतो. हॅलो, बायबल म्हणते या रोगाला आपण काय करत आहोत, स्वतः वाढवतो, स्वतः वाढवतो. एक आपण वचन वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. योबाचा 14वा अध्याय काढूया. 14वा अध्याय आणि 22वा वचन बघा.
देहाला दुःख होते, त्याच्या देहाला दुःख होते, त्याच्या अंतर्याम शोकांकुल होते. त्याच्या देहाला दुःख होते, त्याच्या अंतर्याम शोकांकुल होते. म्हणजे या ठिकाणी बायबल काय म्हणत आहे, फक्त त्याच्या स्वतःच्या शरीराच्या वेदना त्याला चालवते आणि फक्त त्याच्यासाठी तो शोक करत असतो. त्याच्यासाठी तो शोक करत असतो. कसं? अनेक वेळेला आपण त्या प्रॉब्लेमला बघत असतो, हे असं घडलं, हे असं घडलं, हे असं घडलं, हे असं घडलं, असं का घडलं, असं का घडलं, असं का घडलं, माझ्याच कुटुंबात असं का घडलं, माझ्याच मुलाबरोबर असं का घडलं, माझ्याच मुलीबरोबर असं का घडलं. आणि या गोष्टींचा आपण सतत विचार करून 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 काय करतोय, आपल्या आतल्या शत्रूला आपण बलवान करत असतो. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अनेक वेळेला लोक माझ्याकडे म्हणतात, ब्रदर आमच्या घरामध्ये उंदीर भरपूर झालेला आहे. उंदीर का झाले? कारण उंदरांना जे पोषक आहे असं तुमचं घरामध्ये त्या गोष्टी आहेत. उंदर तडू शकतात, सामान भरपूर आहे. तिथं घाणेरडं घाण भरपूर आहे. धान्य वगैरे असं साठवून ठेवलेलं आहे, पोत्यात पित्याला घालून ते व्यवस्थित पोतं वगैरे कसं. ते उंदराला पोषक जास्त असल्यामुळं ते उंदीर जास्त तुमच्या घरात आहे आणि ते वाढत जाते. ती कुठेतरी कोणत्या तरी त्या धर्मेच्या पोटामध्ये पिल्ल घालून काय होते, उंदीर भरपूर पिल्ल घालतात. पिल्ल घालून ते पिल्ल वाढतात, पळत असतात. कारण त्याला पोषकपणा जास्त आहे तुमच्या घरात. पण हा उंदीर आला म्हणून बाहेरून आता गेला आणि आत येऊन त्याची वाढ झाली, कारण पोषकपणा तुमच्या घरात. अनेक वेळेला बघा घरात मुंग्याच भरपूर आहेत. मुंग्या काय आहे? कारण तुमच्या ठिकाणी काहीतरी जे मुंग्याला आवडणार काय आहे, गोड पदार्थ. या ज्या गोष्टी कुठंतरी तुमच्या घरात पडलेला आहे, कुठंतरी ठेवलेला आहे, आपल्याला माहिती नाही. आणि एक मुंग्याला वास लागलं तर तो जातोय, त्याच्या मागे रांख लागलेली असते. तुम्ही कधी ते मुंग्या हे आहे ते कुठंपर्यंत जाते त्याचा जर तुम्ही शोध काढला तर तुम्हाला त्या ठिकाणी मुंग्याला पोषक असणाऱ्या त्या गोष्टी दिसून येते. देखणं जास्त झालीत. ही देखणं का जास्त झालीत? लोकांना आमच्यामुळे देखणं का जास्त आमच्या गरज आहे. ही सारस्वती आहे नाही मिळाली, मुंग्या सारस्वती नाही, कोणती सारस्वती नाही. देखणं का? देखणाला पोषक असेल. तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करत नाही, तुमचं घर काय म्हणतात त्याला, व्हेंटिलेशन नाही त्याला बरोबर, सूर्यप्रकाश आत आलं पाहिजे, वारं खेळलं पाहिजे, असं न खेळल्यामुळं किंवा तुमचं अंतरून बिंतरून जे आहे तुमच्याच घामाने भिजून तसंच तुम्ही घडी करून ठेवलेलं असतात. ते काय असते, एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, ते घामाच्या वासामुळे ते सगळं असंच ठेवून 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 काय होते, त्याला धुतच नाही. मग त्यात मध्ये काय होते, हे यांना पोषक पदार्थ मिळतो. मग ते अंडी घालतात, मग एक येते एकात अंडी, मग ते वाढत वाढत जाते आणि मग तुमचं रक्त पिऊन पिऊन त्याला अधिक ताकद येते, मग त्याची मोठी वाढ होते. ही पोषकपणा त्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे ते वाढत आहे. आले कुठून? बाहेरून आले, बाहेरून आले. कधी कधी तुमच्या कपड्यात तर ती येत असते. पूर्वीचे लोक पिक्चर थिएटर मध्ये जायचे, बसायचे, त्या थिएटर मध्ये ढेकणं नक्की असतात. 12 प्रकारची लोक असतात, खांबीर सुटलेला असतो, त्या गादीवर कोण हे करत नसते, आपण जाऊन तसं बसतोय, त्यातलं ढेकण आपल्या शरीरामध्ये सुटते, आपण तेच कापड आणून आपल्या कपाटामध्ये घालतोय, कपाटामध्ये त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. हॅलो, रेल्वेत आपण आलो,
एसटीत आपण आलो, बघा अनेक प्रकारे ते बाहेरून आत येते, पण तुमच्या मनात त्याची काय त्याला पोषक असं मिळत असताना त्याची वाढ व्हायला चालू होते. तसं या ठिकाणी आज बायबल आपल्याला सांगत आहे, बाहेरून आलेली ती गोष्ट, बाहेरून आलेले ते विचार, बघा त्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करत आहात, खरं करत आहात, त्याला तुम्ही वाढवत आहात आणि ते तुमच्या जीवनामध्ये काय करत आहे, वाढ आणि वाढ होत आहे. कारण त्याच गोष्टीचा विचार करतात अनेक वेळेला. असंच का नाही, मला हेच आजार पण काय आहे, मी या डॉक्टरकडे गेलो होतो, हे औषध घेतलं तरी मला बरं वाटेना, त्या डॉक्टरकडे गेलो त्याचंही औषध घेतलं तरी बरं वाटेना, त्या डॉक्टरकडे गेलो त्याचंही औषध घेतलं तरी बरं वाटेना. त्याला बरं होण्यासाठी तुम्ही काय करणार, वेळ देणार. इंग्लिश मध्ये म्हणतात टू मेनी कुक्स स्पॉइल द सूप. अनेक आचार्य एकत्र आल्यामुळं जे जेवण आहे त्याचं वाट लावून टाकतात. हा खूप महत्वाचा आहे, कारण या सगळ्याचं कारण प्यालो, या दुःखाचं कारण आपण स्वतः आहोत, या अडचणीचं कारण आपण स्वतः आहोत. बघा हे प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या संसारामध्ये वाढण्याचं कारण आपण स्वतः आहोत, अपयशाचं कारण आपण स्वतः आहोत. बघा आज बायबल आपल्याला या गोष्टी सांगत आहे, या सगळ्याचं कारण आपण स्वतः आहोत. का? कारण सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यामध्ये भीती आहे. हॅलो, काय आहे? भीती आहे. कारण या सगळ्यात बाहेर निघण्यासाठी आपल्याला आपली भीती काढणं गरजेचं आहे. बायबलमध्ये देवाने आपल्याला भीतीचा नाही तर कशाचा आत्मा दिलेला आहे? सामर्थ्याचा आणि कशाला? धैर्याचा आणि संयमपणाचा आत्मा दिलेला आहे. कारण आपण काय करतोय, त्या प्रॉब्लेम्स कडे बघतोय, त्या गोष्टीला घेऊन आपण त्याला पोषकपणा देऊन आपल्या जीवनामध्ये वाढत आहे. या सगळ्या गोष्टीतनं आपण ही सगळी गोष्ट आपल्या जीवनात पण देवाकडे बघत नाही. यामध्ये देवाची मर्जी काय आहे, यामध्ये देवाची इच्छा काय आहे आणि हे असं का घडत आहे. कारण तुम्ही जर त्या विश्वासात आहात प्रियानो, तर तुमच्या जीवनात घडणारा प्रत्येक ती गोष्ट देवाकडून घडत असते आणि ते तुमच्या वाईटासाठी नाही तर तुमच्या हितासाठी आहे, तुमच्या चांगल्यासाठी आहे. तो कधी तुमचं वाईट विचार करत नाही. या सगळ्या गोष्टीच्या मागे देवाची योजना काय आहे, देवाची इच्छा काय आहे, हे कशामुळे घडत आहे, आपण देवाकडे बघणं गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशू खूप सुंदर तऱ्हेने आपल्याला सांगितलेलं आहे. आपण मत्ती शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय करूया. मत्ती याचा 10वा अध्याय आणि 28 वचन बघा काय म्हणते. मत्ती 10:28 जी शरीराचा घात करीतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाही त्यांना भिवू नका. या ठिकाणी काय म्हणत आहे येशू, जी शरीराचा घात करतात, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करत नाही त्यांना तुम्ही भिवू नका. कारण सैतानाचा जो वार आहे प्रियानो, तो फक्त तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर असतो. तुमच्या आत्म्यापर्यंत तो कधीही पोहोचू शकत नाही. आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. शरीर नाशिक करेल
तुमच्या भीतीमुळे तुम्ही जास्त होता. परंतु तुम्ही जर आत्म्यामध्ये आहात, बायबल म्हणते जो आत्मा मेलेल्या येशूला उठवतो तोच आत्मा तुमच्या मृत शरीराला जिवंत करेल. ही शैतानाची योजना आहे आणि विश्वासणाऱ्या जीवनात त्या नक्की गोष्टी घडत असतात. लक्षात ठेवा. कधी सासू टोमणा मारेल, कधी सासरा टोमणा मारेल, कधी नवरा टोमणा मारेल, कधी मुलं टोमणा मारतील, कधी शेजारचे टोमणा मारतील, नातेवाईक टोमणा मारतील. हे का? की तुम्हाला अशक्त करण्यासाठी, तुम्ही आपल्यामध्ये वाढते. काय देव 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 करतात, सारखं काय पळत असतात प्रार्थनेला. काय एवढा काय एवढा चौचलत प्रार्थना करायचं, काय एवढं टाळ्या वाजून प्रार्थना करायचं. हॅलो, हे का म्हणतात असं? कारण मग तुम्हाला मग वाटते ही सारखं मला प्रार्थनेला जातात म्हणून बोलतात, मी असं केलं म्हणून बोलतात. आपल्याही मनात राहाच पाल चुचून करते. आपण म्हणूया खरंच की काय देवाने माझं चांगलं केलं हे तुम्ही म्हणावं तुमच्या तोंडाने. हे सैतानाची योजना असते. खरंच की मी एवढी प्रार्थना करतो, का देव दाखवून देत नाही हे म्हणावं, हे म्हणावं. या दिवसात तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल उलगडा मिळेल जर तुम्ही एकही रविवार जर चुकवला नाही तर. हालेलुया. बघा, कारण सैतान तुम्हाला बाहेरून वार करून आतून अशक्त बनवते. हॅलो, आणि येशू काय म्हणतोय की जे तुमच्या शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावा समर्थ राहील त्यांना भिऊ नका, त्याला भिऊ नका. पुढे काय म्हणतोय बघा, तर आत्मा व शरीर या दोघांचा नरकात नाश करावा समर्थ आहे त्याला भ्या. हॅलो, जो आत्मा आणि शरीर या दोघांचा नाश करणारा करावा जो समर्थ आहे त्याला भ्या. जुन्या घराला आपण बघतोय जेव्हा देवा बरोबर चालले नाही, देवाच्या विरुद्ध चालले, त्यावेळेला काय झालं की देवाने त्यांना शरीराने आणि आत्म्याने नाश केला. कारण 600 कुटुंब निघाले होते इजिप्त राष्ट्रातून आणि ते वाढतच गेले. पण तो कनानामध्ये सगळे पोचले का? नाही. कारण जितके त्याच्यावर अविश्वासपणा दाखवले ते सगळे रस्त्यातच संपले. पण ज्यांनी त्या सर्व परिस्थितीमध्ये त्याच्याबरोबर विश्वासामध्ये राहिले ते मात्र त्या कनानात पोचले, म्हणजे दुधामधाच्या देशात गेले. हालेलुया. ते सर्व त्या देशात गेले. प्रॉब्लेम्स जो आहे, मी तुम्हाला कालच्या बुधवारी दाखवलं की तो प्रवास किती 40 दिवसाचा होता. त्या स्लाइड वरती मी तुम्हाला पिक्चर दाखवलं, ते किती 40 दिवसाचा होता. परंतु तो 40 वर्षाचा प्रवास झाला का? कारण आणि मी तुम्हाला हेही सांगितलं ते आपल्याला 3 प्रकारे आशीर्वाद देतो. पहिला आशीर्वाद काय आहे? त्याची ओळख करून देतो. तो बंधनात तुम्हाला सोडतो, बंधनात सोडतो. हा त्याचा पहिला आशीर्वाद आहे. तो म्हणतो मी तुझा देव आहे, माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्याबरोबर चाल. दुसरा आशीर्वाद काय
आहे तो आपल्याला आपल्या लेखाप्रमाणे सांभाळतो, उचलून घेऊन जातो. तसं तिथे एक उदाहरण दिलं होतं, जे गरुड पक्षी आहे आपल्या पिल्लाला कसं उडण्यासाठी मजबूत शिकवते, तसं तो आपल्याला शिकवतो लेखासारखं घेऊन. आणि तो विश्वासामध्ये वाढ करण्यासाठी तो 40 दिवसाचा प्रवास 40 वर्षावर गेला. दुसरा आशीर्वाद आहे तो आपल्या लेकराचा, तो सर्व काही पडतो, त्याला काय करायला लागत नव्हतं त्याला. आणि तिसरा आशीर्वाद जो आहे महत्वाचा, तो काय आहे? योद्धा. तो तुम्हाला योद्धा बनवतो. हा तिसरा आशीर्वाद आहे. आणि कसं योद्धा बनायचं ही तुम्ही ऐकलेलं आहात. फक्त त्याच्याबरोबर लावा. त्या यरीची भिंत त्याला कसं जमीनदोस्त केला, त्या यार्देला कसं त्याला तो बागला, आणि त्या यरीमध्ये असलेले सर्व शत्रू कसं भिवून पळाले. ते इस्रायल लोकांना घाबरले नाही, इस्रायलाच्या देवाला घाबरले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हा तो आपला परमेश्वर आहे. म्हणून जी भीती आहे ती आपल्याला काय करते? अशक्त बनवते. आणि जितकं तुम्ही घाबराल तितकं प्रेम तुम्ही तुमच्या आतल्या शत्रूला पोषक बनवता. तुमच्या आतल्या शत्रूला काय करता? पोषक बनवता. त्याची वाढ होणार, त्या आतल्या शत्रूची वाढ होणार, आणि तो तुम्हाला आतून वाढ करायला सुरुवात करतो. म्हणून मनुष्याला जो आजारपण येतो, बीपीचा त्रास, शुगरचा त्रास, काय आपला डायबिटीसचा त्रास, काही लोकांना सांधेदुखी वगैरे होणं, अस्थमाचा त्रास बघा. आणि हे जे काही त्रास आहे, आतून जो त्रास होत असतो, त्याचं कारण तुमची भीती आहे. भय निर्माण होते, हार्ट अटॅक येणं, हे भय आहे. तुम्हाला आतून तो काय करत आहे? खोकला करत आहे, खोकला. आणि एक दिवस त्या झाडासारखं तुम्ही वाळून पडणार. झाड लोकांना जमा जर काय तर पोटपीठ दुखलं, काय तर आजारपण आलं, काय तर ताप, लगेच मला घाबरून. तुम्ही त्यांना जरा वेळ द्या, देवावर विश्वास वेळ द्या, वेळ देऊन नका. कारण देवाने आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक प्रतिकार शक्ती दिलेला आहे. त्या शक्तीला लढण्यासाठी जरा संधी देऊन बघा. विश्रांती पाहिजे, विश्रांती. हे तुम्हालाच नाही, मलाही होते. तुम्हाला एक दिवस मला अचानकपणे माझ्या कमरेमध्ये इथेच मी प्रेयर करत होतो, आणि प्रेयर मध्ये अतिशय आम्ही मग्न होतो. माझ्याकडे प्लास्टिकची खुर्ची होती, आणि ती खुर्ची इतक्या वर्षापासून वापरत होतो. अचानकपणे तुटली, चांगल्या क्वालिटीची खुर्ची, खाट करून, आणि मी खाली आपटलो. आणि नंतर मी लगेच सगळे घाबरले, लगेच उठलो, आणि आम्ही लगेच प्रार्थना वगैरे झाली. काही आमच्यातले ग्रुप मेंबर म्हणले, खरोखर ब्रदर लई जोरात पडल्या, सैतानाने आपटले त्याला. मध्ये झालं आणि खरंच सैतानाने आपटलं म्हणायचं. कारण काही दिवसानंतर माझ्या कमरेत वेदना चालू झाल्या, आणि मी मोटरसायकलवर प्रवास करता करता माझं डिस्क म्हणजे मणका जो आहे तो पूर्णपणे असं झाला. तर आधीच हलकं शरीर, एकदम हलकं शरीर, आणि त्यात पडल्यामुळे ते एकदम वाचलं गेलं. आणि प्रियानो, माझ्या बेडरूम पासून माझ्या बाथरूमला मला जाता येईना, चालता येईना, अजिबात चालता येईना. आणि त्या ठिकाणी जर कोणी जर असलं असतं काय म्हटलं, नक्की सैतानाने आपलं चालता येईना, उठून बसता येईना, चालता येईना. भिंतीचा आधार घेऊन, बायकोचा आधार घेऊन बाथरूम पर्यंत जायला लागत होत. आणि खूप अतिशय जास्त आहे.
मग माझ्या बहिणीला कळलं, ते आले आणि त्यांनी मला डॉक्टरकडे नेले. ते म्हटले मी त्यांना वेळ दिलं, बरं होईल ना, जास्त झालं. मग डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टरने एक्सरे वगैरे काढले. ते म्हटले, कारण माझी बहीण स्टाफ असल्यामुळे ते म्हटले पूर्ण डिस्क स्लिप झालेला आहे, असं झालेलं आहे. लक्षात आलं काय झालं. आणि लगेच माझ्याही कुटुंबातले आणि भूतवित काढत असते, तर भूतानी तुला असं केलं, बरं तुला चालता येईल हे ते सर डोक्यात अनेक विचार घालायला चालू केले. मी त्या सगळ्यांच्या विचाराकडे जर लक्ष दिलं असतो तर मी खरोखर माझ्या जीवनात कधीच चाललो नसतो. डॉक्टर म्हटले मला तुला ऍडमिट व्हायला लागणार. किती दिवसासाठी? 15 दिवस. मी म्हटलं डॉक्टर तुम्ही काय करणार आहे 15 दिवसात? कारण भरपूर ज्ञान असल्यामुळे ती प्रॉब्लेम आहे. डॉक्टर तुम्ही ट्रॅक्शन देणार आहात, मी घरी घेतो ट्रॅक्शन देणार. तू डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे. डॉक्टर खवळला माझ्यावर. माझ्या बहिणीने सांगितलं ते अजिबात ऐकणार नाही डॉक्टर नाही, तुम्ही त्याला ऍडमिट करून घ्या. मग नंतर मला ऍडमिट केले. ऍडमिट केल्यानंतर माझ्यासाठी एक स्पेशल वॉर्ड घेतले, तिथे टाकले आणि मी एकटाच पडलेलो होतो. सगळे गेले कारण बाकीच्या गोष्टी आणायला ते अंतरून मित्रून हे मी एकटाच होतो. विचारात पडलो देवा असं का झालं माझ्याशी. मी देवाबरोबर बोलला तर डॉक्टर म्हणते 15 दिवस मला ऍडमिट करणार आहे. 15 दिवस. 15 दिवस मी अंतरुणात झोपणार. मी काय म्हणते समजून घ्या, लक्षात घ्या. 15 दिवस मी अंतरुणात पडून राहणार तेव्हा. हे मला असं का झालं? मला लग्नी वगैरे जायचं असेल त्या बाथरूम पर्यंत चालता येत होतं, कॉट मधून बाहेर निघता येणार. देवाचा आत्मा मला बोलू लागला तुला विश्रांतीची खूप गरज आहे. तुला विश्रांतीची खूप गरज आहे. आता फक्त 3 दिवस राहणार आहे. 4थ्या दिवशी तो डॉक्टर स्वतःहून तुला डिस्चार्ज देणार. बघा कारण देवाला माहिती आहे माझ्या शरीराला कशाची गरज आहे. सारखं पळत असतो या सेंटर मधनं त्या सेंटरला, त्या सेंटर मधनं ह्या सेंटरला, गाडी मधनं जा, इकडनं जा, तिकडनं. शरीराला विश्रांती घ्यायची गरज आहे आणि विश्रांती घे. दुसऱ्या दिवशी मी स्वतःहून बाथरूम पर्यंत गेलो. हॉस्पिटलमध्येच त्या काही बाथरूम होते आणि मी स्वतःहून आंघोळ केली. डॉक्टर आले. ते म्हणले एवढं फरक कसं काय? तो एकदम फ्रेश दिसायला लागलाय. डॉक्टर इकडे तापला, तिकडे तापला, इकडनं वडला, तिकडनं वडला. काय काय दुखते दुखते का? ते म्हणून नाही डॉक्टर काय दुखत नाही. असू दे अजून 1-2 दिवस. पाय वर करून दोरी बांधून वजन बांधून सोडलेली होती. तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हटले, दुसऱ्या दिवशी रात्री डॉक्टर म्हटले रात्रीचं वजन बांधायची गरज नाही, त्याला मोकळं सोडूया. आणि तिसऱ्या दिवशी बघितले मला चालायला लावले. मी चालू लागलो, वाकायला लावले, वाकू लागलो. सगळं काय व्यवस्थित झाले. मला म्हटलं अरे तू तर एकदम बरं झालास. ठीक आहे उद्या तुला मी डिस्चार्ज देतो. देवाची वाणी, डॉक्टरचं वाण. बाई म्हटली तुला डिस्चार्ज अजिबात मिळणार नाही. मी म्हटलं तुला डॉक्टर मला काय थांबू दे, 3 दिवसाच्या वर थांबू शकत नाही. 4थ्या दिवशी तो स्वतःहून डिस्चार्ज देते का नाही बघूया म्हटली. आणि 4थ्या दिवशी डॉक्टरने मला डिस्चार्ज दिले. हॅलो काय मला जेव्हा समजलं, मी देवाकडे बघितलं, मी त्याच्यावर प्रार्थना केली आणि मी माझ्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण केला. कारण प्रियानो धार्मिक पडणार नाही असं समजू नका. धार्मिक 7 वेळा पडतो. किती? 7 वेळा पडतो. पण तो 7 वेळा तो उभा राहू शकतो. हालेलुया. धार्मिक व्यक्ती 7 वेळा पडून तो 7 वेळा उभा राहतो. पुन्हा बायबल म्हणते असं नाही
धार्मिक पडणारच नाही, धार्मिक आजारीच होणार नाही, धार्मिकावर संकटच कोसळणार नाही, धार्मिक अडचणीत येणार नाही असं नाही. बायबल म्हणते धार्मिक 7 वेळा पडतो, पण 7 वेळा तो पुन्हा उभा राहू शकतो, उभा राहतो. देव त्याला उभा करतो. पण एक वचन वाचूया. हालेलुया, हालेलुया. यशायाचं 54 अध्याय आणि 14 वचन. यशाया 54 आणि 14. हा, धार्मिकतेने काय म्हणत आहे? धार्मिकतेने तू खंबीर होशील, ज्याच्यापासून दूर राहशील. का? की तुला भीती तुटणार नाही, तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्या जवळ येणार नाही. धार्मिकतेमुळे तू काय होशील? खंबीर होशील. धार्मिकतेमुळे तू खंबीर होशील. तुझी धार्मिकता तुला खंबीर बनवेल आणि आतून तुला सांगेल, आत्मा येऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. बायबल म्हणते प्राणी उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत परमेश्वर देवाने किती वेळा म्हटलेलं आहे की मी तुझ्या बरोबर आहे. 365 वेळा म्हटलेलं आहे. किती? 365 वेळा. वर्षाचे दिवस किती आहेत? 365. प्रत्येक दिवशी तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, भिवू नकोस. मनुष्य आपण असं आहोत, लगेच घाबरून जातो, लगेच आपल्या विचारामध्ये नाना प्रकारच्या गोष्टी येतात. देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, आणि देव जर तुमच्या बरोबर आहे कोणी काय करू शकत नाही. हॅलो. आणि तुम्ही देवाकडे न बघता जे तुमच्या समोर प्रॉब्लेम आणलेला आहे त्याच्याकडे बघतात, जे तुमच्या समोर ज्या गोष्टी आलेल्या त्याच्याकडे बघतात, तर तुम्ही नक्की अडचणीत येणार आहात. तुमचा प्रॉब्लेम वाढणार आहे. या ठिकाणी बायबल स्पष्ट म्हणते धार्मिकतेमुळे तू खंबीर होशील. तुझा जर विश्वास देवावर आहे, तू धैर्यशील हो आणि त्या गोष्टींना तू काय करशील? तोंड देण्यासाठी तयार राहशील. आणि पुढे तो काय म्हणते? जे तुला धाक देणारे तुझ्या जवळ देखील येणार नाही. तुला भीती देणारे, भीती दाखवणारे काय करणार आहे? तुझ्या जवळ येणार नाही. त्याला माहिती आहे हा काय घाबरणारा नाही आहे, ही काय घाबरणारी नाही आहे. मराठीत एक म्हण आहे, विद्यापाठी मोठ्याने बोला. काय? ब्रह्मराज. विद्यापाठी ब्रह्मराज. शोले मध्ये गब्बर काय म्हणते? जो डर गया वो समजो मर गया. तुम्ही जर घाबरला तर संपला. पण या कोरोनामध्ये अनेक लोक जे गेले निम्म्यापेक्षा जास्त भीतीमुळे मिळाले आहेत. मला कोरोना झाला, मी काय आता बरा होणार नाही. ते हक्की खाऊन गेलेले आहेत. लक्षात घ्या, कोरोना एवढं साधं नाही की तुम्हाला घेऊन जायला. भीतीमुळे मिळते. आणि जणी जणी देवावर विश्वास ठेवून देवावर चालले. तुम्हाला टीव्हीवर बघितलं असेल, 92 वर्षाची म्हातारी बरी होऊन आलेली आहे. बॉम्बे मध्ये एक म्हातारी नाचत येते मी बरी झाली कोरोनामध्ये, आणि ती बरी होती आणि तरुण पोरं म्हणतात. काय कारण? काय? कोणाची प्रतिकार शक्ती जास्त आहे, तरुण पोरांची का म्हाताऱ्यांची? कारण तुमचं भय तुम्हाला अशक्त बनवते. तुमचं भय तुम्हाला काय करते? अशक्त बनवते. म्हणून आज तुम्हाला
एक महत्वाचं गोष्ट करायचं आहे. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते, जो विचार तुम्हाला भीतीदायक करतो, मी आजारात बरा होणार नाही, मी या संकटात बाहेर निघणार नाही, माझी गरीब येणार नाही, या सगळ्या गोष्टी मिळालो आपल्या तोंडाने बोलून एका कागदावर लिहा. काय करा? का कागदावर लिहा. एका कागदावर लिहून त्याला येशूच्या नावाने जाळून टाका. येशू रक्ताचे. ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते, जे जे विचार तुम्हाला त्रास देतात, बघा, जे जे विचार तुम्हाला त्रास देतात त्या प्रत्येक गोष्टीला कागदावर लिहा. घरी गेल्यानंतर लिहा प्राणो, लिहून आपल्या तोंडाने बोलत लिहा. या व्यक्तीने मला असं बोललं, ही सारखं माझ्या मनात येते, मी येशूच्या नावाने याला चालत आहे. ही विचार मला सतत भीती दाखवते, मी येशूच्या नावाने हे चालत आहे. असे स्वप्न मला पडतात, मी ते येशूच्या नावाने असं सर्व लिहा. तुम्हाला जे काही त्रास देते लिहून त्याला शेवटी म्हणा, प्रभू येशू, या सगळ्या गोष्टी मी तुझ्या पवित्र नावाने चालत आहे. म्हणून ह्याला चालून राख करा, म्हणजे ते तुमच्या मनात, तुमच्या विचारात जळून राख होऊन जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आतल्या माणसाला मारू शकता, त्याच्यावर तुम्ही विजय प्राप्त करू शकता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट, तुमच्या आतल्या माणसाला मारण्यासाठी तुम्ही देवाबद्दल नेहमी होकारार्थी विचार करा. तुमच्या विचारामध्ये देवाबद्दल होकारार्थीपणा निर्माण करा. पॉझिटिव्ह थिंकिंग. कारण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग विचार कराल, तुमचा होकारार्थी विचार त्या सैतानाच्या सामर्थ्यावर डायरेक्ट वार करतो. सैतानाच्या सामर्थ्यावर डायरेक्ट वार करतो. तो तुमच्यावर विजय प्राप्त करू शकणार नाही. बघा, कारण खूप महत्वाचं आहे. पण एक वचन वाचूया, मिकाचं 7वा अध्याय काढा. आणि 8 आणि 10 हे वचन वाचा. आधी 8 वाचूया. आगे माझ्या वैरीनी माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. आता या ठिकाणी खूप महत्वाचं आहे की या ठिकाणी बायबल काय म्हणत आहे, जो विश्वासणारा आहे, ही वैरी कोण? हा सैतान आहे. प्यारो, ही वैरी कोण? सैतान आहे. आणि त्या तुम्ही म्हणा, आम्ही वैरी माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. तुमचा खरा वैरी कोण आहे मिळालं? तुमचा खरा वैरी कोण आहे? सैतान आहे. कसा? आजारपण, आजारपण, नंतर दुःख देणे, गरिबी, अपयश, भय, तुमचा छळ. आणि हे सर्व तो कोणाकडून करत आहे? बघा, हे सर्व तो कोणाकडून करत आहे? की तुमच्याच जवळच्या लोकांकडून करतो. हालेलुया. तुमच्याच जवळच्या लोकांकडून तो करतो प्रयास. आणि तो म्हणतो, आता तुझा देव कुठं आहे? आता तुझी प्रार्थना कुठं आहे? काही लोक तुम्हाला हे म्हणतात, आता तुझा ब्रदर येतोय का बघ. हॅलो, प्रयानो,
हे सैतान तुम्हाला अशक्त करण्याचा त्याचं षडयंत्र आहे. षडयंत्र आहे. एवढी प्रार्थना करता का तुम्ही अजून कर्जात आहात? एवढी प्रार्थना करता का तुम्हाला एखादी चांगली नोकरी मिळाला? हॅलो, हे जे काय आहे हे तुमचं वैरिणी आहे आणि तो तुम्हाला डिवचून तुम्हाला काय करते? तुमची टिंग उडवत आहे. तुम्हाला आधी सांगितलं, धार्मिक 7 वेळा जरी पडला तर तो पुन्हा 7 वेळा उभा राहू शकतो. धार्मिक 7 वेळा जरी पडला तर पुन्हा 7 वेळा तो उभा राहू शकतो. म्हणून या ठिकाणी बायबल म्हणत आहे, तुम्ही त्याला आपल्या तोंडाने बोला. अरे तू एवढा आनंद करू नकोस मी आजारी आहे म्हणून. तू एवढा आनंद करू नकोस मी अपयशी झाले म्हणून. तू एवढा आनंद करू नकोस माझ्यावर संकट कोसळले म्हणून. कारण काय आहे? मी पुन्हा उठेन. बायबल काय म्हणते? मी पुन्हा उठेन. मी अंधारात जरी बसले परमेश्वर माझा प्रकाश होईल. परमेश्वर माझा काय होईल? प्रकाश होईल. तुझं काम होईल. 10 वचन आपण वाचूया. 10 जी मला म्हणाली होती की तुझा देव परमेश्वर कोठे आहे, ती माझी वैरी ते पाहिल व ती लज्जितेने व्यक्त होईल. माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यातल्या चिखलासारखे तुडवतील. हॅलो प्राणू, हे साक्ष या गोष्टी भरपूर मी आपल्या मंडळीत ऐकलेलं आहे. कारण जे कोणी तुमचा अपमान करतात, जे कोणी तुमचा छळ करतात, जे कोणी तुम्हाला कमी लेखाला जातात, भिऊ नका. ते तुमच्या बरोबर आहे आणि तो खूप लवकर तुम्हाला वर उचलणार आहे. आणि इतक्या उचलेल की त्या व्यक्तीचं तोंड काय होणार आहे? लज्जेने झाकलं जाणार आहे. तिला चिखलासारखं तुडवल्यासारखं तिचा अपमान होईल. आणि रियालिटी आहे. रियालिटी आहे. या ठिकाणी एक साक्ष देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या सांगलीतली एक मुलगी आपल्या मंडळीचं मेंबर होती. प्रार्थनेला यायची. ती MSc फर्स्ट क्लास मध्ये पास झालेली होती. कॉम्प्युटर सायन्स केलेली होती नंतर आणि खूप हुशार होती. आणि तिचं लग्न झालं आणि ती मुंबईला गेली. आणि मुंबईला गेल्यानंतर कळालं ती नोकरी हुडकत होती. आणि त्या ठिकाणी जिथं जिथं ती इंटरव्ह्यूला गेली तिथं तिथं ती फेल होत होती. कारण ऍडव्हान्स्ड जे कॉम्प्युटर होतं त्याचं तिला ज्ञान नसल्यामुळं ती उत्तर देऊ शकत नव्हती आणि ती फेलियर होत होती. आता नेहमी मला फोन करून रडायची. ती म्हणायची, ब्रदर मी इंटरव्ह्यूला गेलो परंतु मी पास होईना, मला नोकरी मिळेल का नाही? मला पटणार नाही. जवळजवळ ती 40 ते 45 इंटरव्ह्यू दिली. किती? 40 ते 45 इंटरव्ह्यू दिली. मी तिला म्हटलं, बेटा ही इंटरव्ह्यू नाही तुझी, तुझं टेस्ट आहे. तुला शिकायचं आहे. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुला जे प्रश्नाचं उत्तर येत नाही का आलं नाही हे जाऊन तुला घरात जाऊन काय करायचं आहे? त्याचं रिवाइज करायचं आहे. म्हणजे त्याला बघायचं आहे
तुला अभ्यास करायला पाहिजे अजून. हे सगळं तुला देव शिकवत आहे. हे या ठिकाणी ह्या ठिकाणी आणि हे सगळं केली. आणि एका ठिकाणी एक जर्मन कंपनी होती, त्यामध्ये ती इंटरव्ह्यू दिली आणि सिलेक्ट झाली. पण सिलेक्ट झाली तर कोणतं सिलेक्ट झाली? ती MSc झालेली, कॉम्प्युटर सायन्स झालेली, कॉम्प्युटरचं म्हणजे मास्टर ऑफ कॉम्प्युटर असताना देखील तिला तिथं फायलिंग करायचं जॉब मिळाला. फायलिंग म्हणजे जे काही पेपर्स आहेत ते सगळं व्यवस्थित लावणं त्या फाईल मध्ये आणि हे करणं, हे जॉब मिळालं. पगार भरपूर होता. त्यावेळेला तिला 60,000 रुपये पगार, घराकडनं गाडी येऊन घेऊन जाणार आणि घरात आणून सोडणार कंपनीची. आणि कंपनीमध्ये एक वेळचं जेवण होतं, सगळं काही सोयी होते. परंतु काम मात्र जसे ही शिपाई लोक करतात तसलं काम मिळालं. तिला खूप दुःख झाले. काम मिळालं तरी पण काय शिपाईचं काम. ती रडा लागली आणि ती म्हटली की मला नोकरी मिळाली, म्हणतोय ही फायलिंग करायचं काम हे शिपाई करतात. म्हटलं बेटा, कोणतंही काम असू दे त्याला कमी लेखू नकोस. देवाने दिले, तू आत घुस. काय कर, आत घुसायला शिक. तू ज्या वेळेला घुसशील आपोआप देव तुझ्यासाठी दार उघडत जाईल. आणि प्रियानो, तिचा जो HOD होता, म्हणजे जो अधिकारी, एक बाई होती, ती कोल्हापूरची तरुण पोरगी होती. तिचं शिक्षण तिच्यापेक्षा कमी होतं, तिची डिग्री तिच्यापेक्षा कमी होतं. तिच्या हाताखाली ती काम करायची आणि ती तिला खूप छळायला चालू केली. कारण का, तुझं एवढं मोठं डिग्री असताना तू माझ्या हाताखाली आहेस. आणि ती तिला काय करायची, रुबाब करायची, असं कर. आणि तिचं स्वतःच जे काम होतं ते देखील तिच्याकडनं करून घेत होती. ती म्हणजे मला खूप छळते. थोडं दिवस छळ सहन कर म्हटलं, थोडं दिवस छळ सहन कर. 1 वर्ष गेला, 2 वर्ष झालं. म्हटले ब्रदर अजून किती, ती खूपच छळ करते. असू दे म्हटलं, तिथं दिवस परत आलेत, जरा थांब, तू सहन कर. आणि तिच्या वरचा जो अधिकारी होता तो या सर्व गोष्टी बघायचा की ही मुलगी सगळं काही करते, ही मात्र आपल्या केबिन मध्ये बसून, काचेचं केबिन असते, सगळं दिसतंय, आणि ही मात्र आतमध्ये निवांत AC मध्ये बसून ही मुलगी सगळं काम करत असते. आणि प्रियानो, अचानकपणे त्या कंपनीचं एक काहीतरी तो दिवस आला मीटिंगचा. आणि त्यावेळेला त्या अधिकाऱ्यानं त्या पोरगीबद्दल सांगितलं, ही काहीच काम करत आहे असं दिसत नाही, त्याला काही असं, तर तिने केली नाही, तिला प्रश्न विचारला, त्याला काय बोलता आलं नाही. आणि तिला म्हटले राजीनामा द्यायला. जो तिची बॉस होती तिला राजीनामा द्यायला लागले. मग तिला राजीनामा देणं भाग पडलं, कारण कंपनीनं तिला असं डोक्यात आणलं की तिला राजीनामा देणं भाग. राजीनामा दिल्यानंतर त्या खुर्चीवर या मुलीला नेऊन बसवलं. हालेलुया. त्या खुर्चीवर या मुलीला बसवलं. बघा, वचन हेच म्हणते, कारण तिला इतका अपमान सहन करायला लागला, जी तिला छळत होती, इतका अपमान सहन करायला लागला की एवढंच नाही, चिखलासारखे तिला तुडवण्यात आले. चिखलासारखे तिला तुडवण्यात आले. हा अपमान झाला तिचा. आणि तिला आपलं सर्व काही सोडून जायला लागलं. आणि ज्या खुर्चीचा रुबाब करत होती, ज्या खुर्चीचं काम तिला सांगत होती, ती खुर्ची शेवटी तिला मिळाली. हे धार्मिकाच्या जीवनात घडत असते. कारण मानसशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे प्रियानो, जे काही होकारार्थी विचार तुम्ही करता, पॉझिटिव्ह थिंकिंग जे करताय, तो पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे होकारार्थी विचार शांतपणाची प्रार्थना आहे. ती काय आहे? शांतीची प्रार्थना आहे.
आणि ती प्रार्थना खूप सामर्थ्यशाली प्रार्थना आहे, लक्षात ठेवा. ती प्रार्थना काय आहे? खूप सामर्थ्यशाली प्रार्थना आहे. आणि ते लगेच त्या गोष्टी ऐकतो. तुम्ही जर नकारात्मक विचार केला तर तुम्ही संपला. मध्ये तुम्हाला माहितीये, मी काही आठवडे कोणाला भेटत नव्हतो, इथंच मी निघून जात होतो. मी स्वतः ओमिक्रॉनच्या लपेटमध्ये आलेलो होतो आणि मी पॉझिटिव्ह होतो. मला माहिती नाही कोणा कसं माझ्या जीवनात आलं, पॉझिटिव्ह झालेलो होतो. 104 105 मला ताप होता. ज्या वेळेला मला समजलं मी पॉझिटिव्ह आहे, मी त्यासाठी घाबरलो नाही. देवाची काहीतरी योजना असेल, देव मला काहीतरी शिकवत आहे. मी कोणाला भेटत नव्हतो, कोणाकडे बोलत नव्हतो, काय नव्हतं. कारण का? कारण माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये. कोणाच्या भेटी देखील घेत नव्हतो. माझे फोन्स बंद होते. शकायना ग्रुप मिरज आणि शकायना ग्रुप कोडोलीवरती मेसेजेस बंद होते. खूप अशक्तपणा आलेला होता. परंतु मी देवाशी अधिक एकरूप झालो आणि जितक्या जोरात ती पॉझिटिव्हनेस आली, तितक्या जोरात ती पॉझिटिव्हनेस निघून गेली. हे मी का सांगत आहे? कारण होकारार्थी विचार, मी हे विचार केलं, देवाने कदाचित ते मला काहीतरी शिकवण्यासाठी माझ्या जीवनात आणलेलं आहे. तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या जीवनात प्रॉब्लेम्स येते, त्याला नकारात्मक विचारात गेलो, असं का झालं, मी एवढं प्रार्थनेत असताना असं का झालं, मी एवढं उपवास करत असताना असं का झालं, मी एवढं सगळं काही प्रामाणिकपणे मागत असताना का झालं. हे होण्यामागं काय आहे? ते तुम्हाला अजूनही काहीतरी शिकवत आहे. आता तिसरं, तुमच्या आतील शत्रूला हरवण्यासाठी बघा, त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी काय आहे? मागील देवाने तुमच्या जीवनात जी काही चमत्कार केलेला आहे, म्हणजे देवाचा जो आशीर्वाद तुमच्या जीवनात आलेला आहे, त्या सर्व गोष्टी आठवा. देवाने तुम्हाला कसं आजारात बाहेर काढलं, देवाने तुमच्या कुटुंबाला कसं अडचणीत बाहेर काढलं, तुमच्यावर एवढं मोठं संकट आलं कसं, हे सगळ्या गोष्टी विसरू नका. त्याला आठवून तुमच्या समोर मांडत जा, तुमच्या समोर मांडत जा. कारण त्या प्रत्येक गोष्टी जेव्हा तुम्ही मांडाल, देवाचा आशीर्वाद, देवाने केलेला चमत्कार तुम्ही जेव्हा मांडाल, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास वाढेल. म्हणजे तुमच्या आतमध्ये जो विश्वास वाढेल, त्या विश्वासामुळे तो आतील मनुष्य काय होईल? अशक्त पडेल आणि संपून जाईल. आणि बायबल आपल्याला हेच म्हणते, स्तोत्र 105 आणि 5 वचन बघा. स्तोत्र 105 आणि 5 वचन काय म्हणते? त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याचे तोंडचे निर्णय आठवा. बघा, त्याने केलेली अद्भुत कृत्ये, कारण तुमच्या जीवनात काहीतरी तो अद्भुत कृत्य केलेला आहे, म्हणून तुम्ही आज या शकायनाशी जोडून आहात. तो तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या व्यवसायात, तुमच्या कामात चमत्कार केलेला आहे, म्हणून तुम्ही शकायनामध्ये आहात. त्यानं त्याच्या सेवकाच्या मुखातून तुम्हाला काहीतरी वचन दिलेलं आहे. बघा, त्याचे तोंडचे निर्णय ते आठवा. आणि देव कसं काय तुमच्या जीवनात केलेलं आहे हे विसरू नका, विसरू नका. आणि हे जेव्हा तुम्ही आठवा, त्यावेळेला तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल. कारण देवाने आपल्या जीवनात भरपूर अद्भुत गोष्टी केलेल्या आहे, भरपूर चमत्कार. आजही तुम्ही जर बघितला, या ठिकाणी तुम्ही बसलेला हा एक चमत्कार आहे. अंतरात सकाळी उठला आहे, चमत्कार आहे. एवढ्या मोठ्या महामारी
देखील तुम्ही जिवंत आहात, हा चमत्कार नाही तर काय आहे? एवढं महागाई आहे तरी पण तुम्ही चांगलं चांगलं खाताय, हे चमत्कार नाही तर काय आहे? या सगळ्या गोष्टीतून जेव्हा तुम्ही आज आहात, हा चमत्कार आहे. या गोष्टी आठवा. इंग्लिश मध्ये खूप सुंदर म्हणते, काउंट युअर ब्लेसिंग्स, नेम देम वन बाय वन. त्याच्यावरती गीत बी आहे. म्हणजेच काय म्हणते स्तोत्र करता, देवाला उचला आणि सैतानाला तुडवा. जर तुम्ही देवाला उचलला तर सैतान काय खाली पडेल. जर तुम्ही सैतानाला उचला लागलाय तर देव कार्य करणार नाही. तुम्ही सारखं देवाने तुमच्या जीवनात काय काय केले ते सगळं विसरून जाताय आणि आता देवाने काय माझ्या जीवनात केलं, अरे मी होतो कुठं, मी काय होतो, मी अडाणी होतो, मला खायला काय नव्हतं. बघा, आज देवाने मला सुशिक्षित बनवला, नोकरी दिला, पगार दिला, बघा बुद्धिमत्ता दिली, हा सर्व काही दिलं. हे स्टेटस मिळाल्यानंतर मी म्हणते माझ्यासारखा कोण नाही, मीच ती. हा अहंकार आहे. आज मिळालं आणि हे आठवा, माझ्याजवळ काही नसताना देव माझ्या बरोबर होता. तो मला कुठून कुठे गेलेला आहे. आणि हे सगळं मागील गोष्टी जेव्हा तुम्ही आठवून मांडाल त्यावेळेला मिळालो तुम्ही ते विचार करत असताना तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा आतील मनुष्य जो आहे तो हळूहळू काय होते, अशक्त होतो आणि मरायला चालू होतो. हालेलुया, हालेलुया. त्याची वाढ होत नाही. चौथी गोष्ट, आपल्या भावनावर विजय प्राप्त करणे अति गरजेचं आहे. कारण भावनावर विजय प्राप्त करणे म्हणजे आतील शत्रूवर विजय प्राप्त करणे. भावनेवर विजय प्राप्त करणे म्हणजे आतील शत्रूवर विजय प्राप्त करणे आहे. अनेक वेळेला आपण भावनिक होऊन प्रियानो, भावनिक होऊन चुकीला बळी पडतो, चुकीच्या गोष्टींना बळी पडतो किंवा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देतो. तर भावनेवर नियंत्रण ठेवा. पण एक वचन वाचूया, 2 कोरिंथीकरांचं पत्र त्याचा 10वा अध्याय 4 आणि 5. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीनं समर्थ आहे. या ठिकाणी बायबल काय म्हणत आहे, आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही तर ती काय आहे, तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. या ठिकाणी आपण काय करतो, आपल्या बुद्धीचा वापर करतो, आपण षडयंत्र रचायला सुरुवात करतो, आपण आपली काय म्हणतात एक प्रकारचं काय त्याला काय म्हणतात युक्ती लढवतो. त्याला असं केलं तर असं वाक्य, तसं केलं तर तसं वाक्य, त्याला असं अडचणीत आणूया, त्याला तसं अडचणीत आणूया, त्याला असं बोलूया. ह्या ज्या गोष्टी आहेत प्रियानो, या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला अशक्त बनवते. तर तुमची शस्त्र काय आहे, देव असणं गरजेचं आहे, आत्मा. म्हणून जकर्या म्हणते, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे, माझं आत्म्याने विजय प्राप्त करे, आत्म्याने विजय प्राप्त करे. पण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला एरियात जात असताना पण बघितलं त्या गोष्टी, एरियात जात असताना मोठी भीती होती त्यांच्या समोर, इस्रायल समोर. देवाने सांगितलं ना त्याला तोफ लावून फोड. देवाने त्याला हे सांगितलं नाही की त्याला त्याला घणाने तोड. देवाने त्याला काय सांगितलं, 7 दिवस फक्त त्याच्या भोवतीनं फिरा, देवाची स्तुती करा आणि 7व्या दिवशी सर्वजण काय करा, मोठ्याने देवाचं गौरव आणि घोषणा करा आणि
त्या आवाजामध्ये ती पूर्ण भिंत जमीनदोस्त म्हणजे तिथं ती भिंत कधीही नव्हती. त्याच्यापूर्वी अशी भिंत कधीच नव्हती हे त्या ठिकाणी दिसून आलं. आणि हे बघून सर्व इजिप्त मधली लोक पळून गेली. आज तुम्ही तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या बळाचा मला जास्त कळते. एक लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीला कळत नाही, तुम्हाला कळते. देव तुम्हाला समजावून सांग म्हणजे तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला कळते. याचा अर्थ काय? तुम्हाला कळते म्हणून त्याच्यावरती थोपू नका, तर तुम्ही शांतीनं देवाला शरण जा. पुढे म्हणते बघा, वाचा. तर तो वितर्क व देवविषयी ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. तुम्ही जेव्हा देवाला शरण जाल ते तुमच्यासाठी सर्व काही करेल. आज अनेक वेळेला आपली मुलं ऐकत नाही. आपण काय करतोय? मुलांच्या मागे इतकं लागतोय. पुराणू अनेक तुम्ही गोष्टी टीव्हीवर वगैरे ऐकताय. मुलांच्या मागे लागून मुलांनी काय काय केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. तर त्या मुलाला तुम्ही कसं सुधारणार? तुमच्या प्रिय व्यक्तीला कसं सुधारणार? यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तुमच्या घरात हा जर प्रॉब्लेम आहे, तुमच्या कुटुंबात हा जर प्रॉब्लेम होत आहे, याचा अर्थ असा आहे मी अजूनही देवाबरोबर पूर्णपणे एक झालेला नाही. मला देवाबरोबर एक व्हायचं आहे. तर बायबल म्हणते बायकोच्या विश्वासाने नवऱ्याचं परिवर्तन होते, नवऱ्याच्या विश्वासाने बायकोचं परिवर्तन होते, आणि नवरा बायकोच्या विश्वासाने लेकराचं परिवर्तन होते. कारण तुमचा विश्वास या जगावर विजय मिळवणार. तुम्ही जेव्हा देवाशी एक होत आहात, अजूनही तुम्हाला कुठेतरी अनेक वेळेला आपण प्रार्थना करतो, सर्व करतो प्रयाणू, पण आपला आतील मनुष्य जो आहे तो आपल्याला अशक्त बनवते. तो म्हणजे काय? आपला क्रोध, आपला तापट स्वभाव, आपला हट्टीपणा, आपला जिद्दीपणा, आपला अहंकारीपणा हे आपल्याला अशक्त बनवते. म्हणून त्यावरती विजय प्राप्त करणं गरजेचं आहे. बायबल काय म्हणते? तुमच्या आतील मनुष्यावर तुम्ही विजय प्राप्त करा, म्हणजेच त्याला हरवा. या उपासाच्या दिवसात तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. यावेळेला मी तुम्हाला 4 स्टेप सांगितलं. त्यातलं पहिलं स्टेप कोणतं होतं? सांगा बघूया. काय होता? हॅलो, बोला. हालेलुया. तुम्ही तुमच्याच त्या गोष्टीला, त्या प्रॉब्लेमला बदल बसू नका. तर त्यातून निघण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय करणं? भीतीचा त्याग करणं गरजेचं आहे. कशाचं? भीतीचा त्याग करा. आणि दुसरी जी गोष्ट आहे ते काय आहे? तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी विचार करा. दुसरी गोष्ट जी आहे तुम्हाला काय करायचं आहे? होकारार्थी विचार करायचा आहे. तिसरी गोष्ट जी आहे, देवाने तुमच्या जीवनात आजपर्यंत काय काय केलेलं आहे त्याला सगळं आठवून तुम्ही मांडा, म्हणजे त्याला नेहमी आठवत राहा. देवाचा आशीर्वाद ते तुम्हाला अधिक विश्वासामध्ये बलवान करेल. चौथी गोष्ट, तुम्ही तुमच्या भावनेवरती काय करा? नियंत्रण ठेवा. भावनिक होऊ नका, कारण तुमच्या भावनेमुळे तुम्ही अडचणीत येता. आणि मग आपण म्हणते देवाने असं का केलं? अगं देव कधी काय करत नाही, आपली भावना. यावेळेला प्रियानो पण सर्वजण उठून उभं राहूया. आणि डोळे झाकून
आज परमेश्वर दे तुमच्या आतील मनुष्यावर कसं विजय प्राप्त करायचं हे तुम्हाला शिकवलेलं आहे. आज त्या सर्व गोष्टी अथवा कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला भीती वाटते, कोणती गोष्ट तुम्हाला भयभीत करत आहे, आज त्या प्रत्येक गोष्टी आठवून आज प्रभू समोर अर्पण करा. घरी गेल्यानंतर एका कागदावर येऊन ते चालून टाका. गीत पासून प्रार्थना आहे. तुम्ही हात उघडून आज प्रभू जवळ ही विनंती करा. खाक से लेके मुझे रच लिया अपने रूप में, दिया नया जीवन मुझे अपने बेटे को भेज के. खाक से लेके मुझे रच लिया अपने रूप में, दिया नया जीवन मुझे अपने बेटे को भेज के. जो है सर्वश्रेष्ठ सबसे पवित्र ऐसा है यीशु मेरा. जो है सर्वश्रेष्ठ सबसे पवित्र ऐसा है यीशु मेरा. प्रभु यीशु तुझ में तू अपना घर बना, आत्मा से भर धोकर साफ कर. प्रभु यीशु मुझ में तू अपना घर बना, आत्मा से भर धोकर साफ कर. प्रभु यीशु तेरे गुण ना रहूं, तेरी स्तुति मैं हरदम करूं. तेरे घर ना रहूं, तेरी स्तुति मैं हरदम करूं. मुश्किलें चाहे जितनी आए, तेरे साथ ही चलता रहूं. मुश्किलें चाहे जितनी आए, तेरे साथ ही चलता रहूं. जो है सर्वश्रेष्ठ सबसे पवित्र ऐसा है यीशु मेरा. जो है सर्वश्रेष्ठ सबसे पवित्र ऐसा है यीशु मेरा. प्रभु यीशु मुझ में तू अपना घर बना, आत्मा से भर धोकर साफ कर. प्रभु यीशु
प्रभू तुझ्या प्रतिरूपाचा तुझ्याशी सदृश असा तू घडवलास. आज तू तो परमेश्वर आहे आणि ते घडवण्याकरिता माझ्या देवा त्या मातीमध्ये पाणी नसून तू आपलं रक्त मिसळलेलं आहेस आणि त्या रक्ताने तो चिकन करून तो मला आकार दिलास. कारण प्रभू मी तो माती आणि प्रभू तू चिकन होतो आणि तुझ्या रक्तामुळे माझ्या देवा आज मी तुझ्या समोर उभा राहू शकतो. तुझं रक्त मला अधिकार देतो तुला भानी बापा बोलवण्याचा. तुझा रक्त मला प्रभू आज तुझ्याजवळ मागण्याचा आणि हट्ट करण्याचा तो अधिकार देतो. आदेश देवा तूच मला आज घडवला. म्हणून आज मी तुझ्याजवळ विनंती करतो तू आज या शरीरामध्ये येऊन वास कर. हे शरीर तुझं मंदिर तू बनव. या आत्म्यामध्ये तुझा निवासस्थान असू दे. तुम्ही राजमान हो. कारण तुझ्या आगमनाने सर्व जो आतून जो आम्हाला त्रास देणारा जो व्यक्ती आहे आम्ही त्याला पाहू शकत नाही पण तू त्याला पाहू शकतो. आम्ही त्याला अनुभवू शकत नाही पण तू त्याला अनुभवू शकतो. आम्ही त्याला ऐकू शकत नाही परंतु तू त्याला ऐकू शकतो. आणि प्रभू आज तू त्याचा उपाय करणारा तू परमेश्वर आहे. आज आमच्या सर्व भीती तू काढून टाक. आमच्या मनातल्या सर्व नकारात्मक विचार तू काढून टाक. प्रभू देवा आज तू आमच्या जीवनात अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. हे आम्हाला विस्तार पाडत असतो. आज त्या सर्व गोष्टींची आम्हाला पुन्हा तू आठवण करून दे. आणि प्रभू आम्ही आमच्या भावनेवरती नियंत्रण ठेवावं आणि तुझी इच्छा काय आहे आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या प्रियजनांच्यासाठी हे आम्ही समजून घ्यावं. कारण एक वेळेला प्रभू देवा आम्ही तुझी इच्छा न समजल्यामुळे तुझं न ऐकल्यामुळे आम्ही चुकीच्या मार्गात चुकीच्या गोष्टी करतो आणि आम्ही संकटात आणि अडचणीत येतो. आज प्रभू या सगळ्यात फक्त तूच आम्हाला बाहेर काढू शकतोस. आज तो मावळ प्रेम करतोस म्हणून तुझ्या पवित्र संदेशाद्वारे आज तू आम्हा प्रत्येकाला जागृत केलेला आहे. आज या सगळ्या गोष्टीतून निघण्याकरिता येशू देवा तू तुझ्या वरील सामर्थ्याने आम्हाला अभिषेक कर. वरील सामर्थ्याने तू आम्हाला अभिषेक कर. ती वरील बुद्धिमत्ता दे, वरील ज्ञान दे, वरील सामर्थ्य दे प्रभू. म्हणून तुझ्या अग्नीचा अभिषेक तो आम्हाला दे. तुझ्या अग्नीचा अभिषेकाने तो आम्हाला भर माझ्या देवा. तुझ्या अग्नीच्या अभिषेकाने तो आम्हाला तू ये आणि माझ्यामध्ये वास कर माझ्या देवा. तू ये आणि माझ्यामध्ये वास कर. तू ये आणि माझ्या कुटुंबामध्ये आज वास कर. आणि प्रभू कारण तू आम्हाला वचन दिलेलं आहे मी तुझ्या पुढे चालणारा तुझा परमेश्वर आहे. तुझ्या पुढे येणारे उंच सकल त्याला भूसपाट करे. हे तू आम्हाला दिलेलं वचन आहे. आणि प्रभू देवा आम्ही ते विसरू नये. तू आमच्या पुढे आहे. तू आम्हाला कधी न सोडणारा, कधी न टाकणारा, न विसरणारा आमचा परमेश्वर आहे. म्हणून माझ्या देवा आज तो अभिषेक आम्हाला, 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 तो अभिषेक आम्हाला. हालेलुया, 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 हालेलुया,
Hallelujah.